तर खूप जास्त मुलगे पुरुष इमोशनल आहेत रादर दॅन मुली. मुली तर आहेतच आहेत, पण मुली खूप जास्त प्रॅक्टिकल झाल्या. अशा काही गोल्ड डिगर्स असतात मुली, अशा मुली ज्या अॅल्युमिनी करता लग्न करतात, ज्यांचा आधीच लाईफ ब्रेकअप मध्ये खूप गेलाय आणि घरातल्या फोर्समुळे त्या लग्न करतायत, पण त्यांना नाही राहायचंय, पण त्यांना पैसा मात्र हवाय स्वतःच्या लाईफ करता. तर मॅरेज हॅज बिकम अ बिझनेस. खूपच जास्त इंडिपेंडन्स आहे मुलीमध्ये, किंवा तिने करिअरशीच लग्न केलंय, पण मग तिला लग्न करण्याचा अधिकार नाहीये. मग कारण का ती तिथे न्याय नाही देऊ शकत. तर समहाऊ या मुलींना टेक्नॉलॉजीमुळे म्हण, एक विजडम आल्यामुळे म्हण, एक आवाज उठवल्यामुळे म्हण, एक रियालिटी चेक आलाय, एक स्टँड घेता येतोय, हे सगळं जरी होत असेल तरी नातं का सांभाळायचं असं त्यांना प्रश्न पडू शकतो. कारण माझं मी इंडिपेंडेंटली सगळं करते, मला त्याची गरज नाही. तसं आधीची माइंडसेट, लोकांची माइंडसेट कशी होती की बाबा ठीक आहे बाबा, वाद होतात, कंटिन्यू भांडणं होतातच, पण हे नातं आपल्याला कायम टिकवायचं हे एक त्यांच्या मनात असतं. पण आताची जी जेन्झी, मिलेनियल्स पण आपण म्हणू शकतो किंवा जेन्झी पण म्हणू शकतो, पण मोस्टली मिलेनियल्स ते असं विचार करतात की बाबा थोडं काही वाद झाला किंवा भांडण झाली, याचा पर्याय आपण डिवोर्स एक पर्याय पकडू शकतो. म्हणजे ते असं बॅकअप प्लॅन किंवा ऍज ऑप्शन ते ठेवतात. हेच कारण आहे का डिवोर्सचा रेट वाढत चाललंय म्हणून? बापरे, ह्याच्यामध्ये खूप सारे अँगल्स आहेत डिवोर्सच्या बाबतीमध्ये. पूर्वीच्या काळी आपण असं म्हणून कंडिशनिंग होतं, बरोबर, काही झालं तरी नातं तोडायचं नाही, बरोबर, संसार मोडायचा नाही. विच आय अग्री की हे होतं, आणि ते खूप असं कंपेलिंग वे मध्ये घेतलं जात होतं. म्हणजे जरी किती खटके उडाले तरी हे मला तारून न्यायचंय, अशा पद्धतीमध्ये. आणि त्यामध्ये स्त्री ही खूप जास्त त्यावेळेला भरडली जात होती. बऱ्यापैकी त्याच्यानंतर स्त्रीनी बाहेर जायचा प्रयत्न केला, नोकरी करायला सुरुवात केली, घराच्या बाहेर पडली, मल्टीटास्किंग झालं, तरी सुद्धा हे खूप ड्रेनेज होत असताना सुद्धा त्यांच्या एनर्जीचं तरी त्या ते टिकवून होत्या. पुरुषही टिकवून होते, असं नाही की फक्त बाईच होती म्हणजे. पण हे सांभाळणं किंवा ते टिकवावं ह्याचं कंडिशनिंग होतं ते, बरोबर. आता हे कंडिशनिंग, ह्या कंडिशनिंग मध्ये जसे जसं नॉलेज यायला लागलं, जसं जसं टेक्नॉलॉजी कळली, जसं जसं विमेन एम्पॉवरमेंट आली, ज्ञान आलं, रियालिटी चेक कळला, एक विजडम आलं असं आपण म्हणूया पॉझिटिव्हली, तसं जसं स्त्रीनी आवाज उठवायला सुरुवात केली. ओके, ह्याच्यात मी खूप जास्त स्त्री आणि पुरुष नाही म्हणत आहे. ह्याचा अर्थ असा होतोय की कितीही झालं तरी पूर्ण संसाराचा जर बॅकबोन असेल तर ही ती स्त्री असते असं मला वाटतं पर्सनली. पुरुष हा सपोर्टर किंवा तो प्रोव्हायडर असतो, पण रिसिव्हर ही स्त्री असते. त्यामुळे जर आपण म्हणूया की आत्ताच्या ह्या मिलेनियल्स मध्ये ह्या गोष्टी नाहीयेत, तर समहाऊ या मुलींना किंवा टेक्नॉलॉजीमुळे म्हण, एक विजडम आल्यामुळे म्हण, एक आवाज उठवल्यामुळे म्हण, एक रियालिटी चेक आलाय, एक स्टँड घेता येतोय. आणि हा स्टँड त्या करिअर ओरिएंटेड पण झालेले आहेत, त्याच्यामुळेही आलेला आहे. हे सगळं जरी होत असेल तरी नातं का सांभाळायचं असं त्यांना प्रश्न पडू शकतो. कारण माझं मी इंडिपेंडेंटली सगळं करतेय, राईट, मला त्याची गरज नाही, किंवा अशा व्यक्तीची गरज नाही जो मला सपोर्ट करत, असं म्हणूया. त्यामुळे एक तर रिप्लेसमेंट होते, डोक्यामध्ये विचार सुरू होतो, किंवा मग ठीक आहे मी एकटीच राहीन असा विचार सुरू. आणि हे एक कारण असू शकतं की ज्यामुळे डिवोर्सेस खूप क्विकली होत आहेत, कारण गिव्हअप खूप क्विकली केलं जात आहे. ह्याच्यात पुरुषही भरडले जातात बरं का आदित्य, म्हणजे नुसतं मी मुलींचं नाही म्हणत आहे, मुलगेही भरडले जातात. आताची आपण ही केस जर बघितली, काय नाव त्याचं, अतुल सुभाषी, तर समहाऊ अशा काही गोल्ड डिगर्स असतात मुली, अशा मुली ज्या अॅल्युमिनी करता लग्न करतात, ज्यांचा आधीच लाईफ ब्रेकअप मध्ये खूप गेलाय आणि घरातल्या फोर्समुळे त्या लग्न करतायत, पण त्यांना नाही राहायचंय, पण त्यांना पैसा मात्र हवाय स्वतःच्या लाईफ करता. तर मॅरेज हॅज बिकम अ बिझनेस नाउ. इट्स नॉट कंपल्सरी प्रत्येकाला लागू होत आहे, बट टू सम एक्सटेंट इट इज युज्ड ॲज अ बिझनेस टूल. बरोबर. त्यामुळे सहजगत्या काही आपण दोष देऊ शकतो किंवा काही आपण गुन्हा दाखल करू शकतो पुरुषाविरुद्ध, आणि आपल्याला ह्या गोष्टी मिळू शकतात. हे जेव्हा बाईला कळलं, मी काही बायकांची गोष्ट करते किंवा मुलींची गोष्ट करते, तेव्हा ते खूप सहज सोपं झालं. त्यामुळे सगळ्याच बाजारीकरण झाल्यामुळे इट हॅज बिकम व्हेरी इझी.
आणि त्यातनं सुद्धा डिव्होर्सेस होतात, त्यातनं मुलांना मुली मॅनिप्युलेट करतात. बरोबर, हाही मुद्दा आहे म्हणजे. आणि त्यांना ते कळत नाही कारण ते इमोशनल होतात. आजकालच्या पिढीमध्ये मी म्हणशील मिलेनियल्स मध्ये तर खूप जास्त मुलगे पुरुष इमोशनल आहेत रादर दॅन मुली. मुली तर आहेतच आहेत, पण मुली खूप जास्त प्रॅक्टिकल झाल्या, करिअर ओरिएंटेड झाल्या आहेत, विचार करतात, काय प्रॉब्लेम आहे ह्याचा विचार करतायत. पण मुलगे बऱ्यापैकी इमोशनल आहेत. प्रोफेशनल लेवलला नसतील पण पर्सनल लेवलला डेफिनेटली आहेत. हो, कारण आता मी जनरली ते जसं तुम्ही म्हणले अतुल सुभाषची केस, त्याच रिलेटेड अजून 2-3 केसेस मी बघितले होते, ज्याने म्हणजे ते त्यांचा एक स्कॅम टाईपच आपण म्हणू शकतो की बाबा एखादा हाय पेइंग नवरा शोधायचा, परत 1-2 वर्ष त्याबरोबर राहायचं किंवा 6-7 महिने राहायचं, त्यानंतर डिवोर्स घेऊन अॅल्युमिनी तेवढं आपल्या नावावर करायची. तो एक स्कॅमच एक प्रकारचा आपण म्हणू शकतो. असं वाढत चाललंय. आधी पण असं व्हायचं की बाबा 18-19व्या वर्षी लग्न व्हायचं, तेव्हा कोणाला काही गायडन्स नव्हतं, तेव्हा ते जबरदस्तीने पण कधी कधी लग्न करून द्यायचे. पण आता खूप विचार करून 5-6 वर्ष विचार करून चांगलं स्थळ बघून लग्न केलं जातं. पण तरी पण आता डिवोर्स रेट खूप वाढत चालले. वय हे ह्याच्यामध्ये क्रायटेरिया नाही असं नाही म्हणायचंय मला. पूर्वी 18-19व्या वर्षी लग्न होत होती, कंपल्सरी लग्न होत होती आणि त्याच पॅटर्न मध्ये त्यांना दाखल केलं जायचं किंवा त्यांची एंट्री केली जायची. नवरा म्हणजे नवरा मुलगा दोघांची न बघता कधी कधी न बघता सुद्धा. राईट. हे आजकाल सुद्धा खूप अगदी आपण रिमोट एरियाज आहेत भारतातले त्याच्यामध्ये सुद्धा होतो. म्हणजे पण आत्ताची पिढी जसं मी म्हटलं बघा अशी सजग झाली. तर सजग झाल्यामुळे एक से आलाय त्यांचा की मला आता नाही करायचंय किंवा मला हा मुलगा नाही आवडत आहे किंवा ही मुलगी मला नाही आवडत आहे असं म्हणू शकतो तो. पण मग चला त्या दृष्टीने सुद्धा आपण लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज केलं. ठीक आहे. आधी त्यांचं रिलेशनशिप एक 7-8 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, 3 वर्ष, व्हॉट एव्हर वी कॅन टेक द नंबर. आणि नंतर मग हे लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा लग्न सांभाळण्याकरता जे लागणारं टेक्निक आहे, लग्न सांभाळण्यासाठी सुद्धा काही लेवल्सवरती तुम्हाला तुमचे पेशन्स, तुमचं इम्पल्सिव्हनेस, तुमचं कम्युनिकेशन, तुमची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, ऍक्सेप्टन्स, नुसतं प्रेम काफी नाही ना होणार आहे, पुरेसं नाही होणार आहे. तर ह्या सगळ्या ठोकताळ्यांवरती तुम्हाला विचार करायचा आहे. कारण ह्याला नजरअंदाज करून पूर्वीची लग्न व्हायची आणि ती स्ट्रेच केली जायची किंवा ती सांभाळली जायची असं म्हणूया, टिकवली जायची म्हणूया आपण. आता टिकवण्याकडे फार भार नाहीये. कारण ह्या कॅटेगरीज मध्ये जर का कुठे लूपहोल्स असतील तर म्हणजे तुझ्यापेक्षा मला दुसरा कोणीतरी मिळेल किंवा दुसरी कोणीतरी मिळेल, ह्या अप्रोचमुळे बऱ्यापैकी गिव्हअप केलं जात आहे. इझिली गिव्हअप केलं जात आहे. राईट. पण त्यांना हे कळत नाहीये की आपण जेव्हा काहीतरी परस्यू करायच्या नादामध्ये किंवा काहीतरी शोधण्याच्या नादामध्ये आपण जेव्हा आत्ताच्या नात्यावरती आपण काम करत नाही आहोत आणि मेनली आदित्य माहितीये का स्वतःवरती काम करत नाही आहोत. म्हणजे आपल्याला तिचे प्रॉब्लेम्स कळतात. सपोज मी एक लग्न झालेला न्यूली बॅड मुलगा आहे, तर मला मुलीचे प्रॉब्लेम्स कळतात की काय आहे तिचा, ती अशी वागते, ती तशी वागते, माझ्या आईशी अशी वागते. सो आय एम पॉइंटिंग आउट अ फिंगर ॲट हर. राईट. पण कधीतरी मी स्वतःकडे बघतोय का की अरे माझी चूक होते की मी तिला समजून घेत नाहीये. बरोबर. संभाव असं असेल की मी खूप जास्त जजमेंटल होतोय किंवा मी खूप बायस होतोय, आईच्या साईडनी विचार करतोय. देर आर मल्टिपल अँगल्स टू दिस. जर मुलीच्या साईडने म्हटलं तर मुलगी मुलावरती दोष देते. तो सारखं आईचं ऐकतो, तो सारखं म्हणजे आई वडिलांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसतो किंवा ते सगळेजण टीव्ही बघतात बाहेर बसू आणि मी मात्र बेडरूम मध्ये एकटी असते किंवा मला बोलायला काही सेच नाहीये, माझा डिसिजन काही महत्वाचा नाहीये, परस्पर ते घेऊन टाकतात डिसिजन. हे सगळे वरवरचे आय वुड से कॉन्सिक्वेन्सेस किंवा ह्या कंप्लेंट्स आहेत विच आर व्हेरी ऑब्वियस. कारण इनिशियली एक्सपेक्टेशन असणार. पण हे सगळं करताना आपल्याला हे बघायचं आहे की मी हे ब्लेम करते किंवा मी कंप्लेंट करते किंवा करतोय, तर माझ्यात सुद्धा काहीतरी दोष असेल की मे बी मी समजून घेत नाहीये, मे बी मी ऍक्सेप्ट करत नाहीये किंवा मी बोलायला कमी पडतोय किंवा पडतीये. आता जर मला हा प्रॉब्लेम कळतोय तर मी बोललं पाहिजे. बरोबर. मी कनेक्शन बिल्ड केलं पाहिजे. मी म्हणजे कोणीही असो, ते मुलगा किंवा मुलगी. पण हे करण्याचं धारिष्ट्य, इनिशिएटिव्ह हे दाखवणं फार गरजेचं आहे. आणि तो न घेतल्यामुळे अच्छा त्याला नाही पटत आहे किंवा तिला नाही पटत आहे
तर नको असं फोर्सफुल लग्न असण्यापेक्षा आपण सेपरेट होऊया. मग फॅमिलीची मीटिंग होते एकदा, मग अजून काका काकी मामा मामींची मीटिंग राहिलेली म्हणून त्यांना बोलावलं जातं. मग ते करून मग शेवटी ते डिवोर्सच्या साईडला घेऊन जातं. बिकॉज यू बोथ हॅव अलाउड अ थर्ड पर्सन इन युअर मॅरेज इन्स्टेड ऑफ वर्किंग ऑन युअर मॅरेज. इट इज ओनली इन युअर हँड. जरी भारतामध्ये फॅमिलीचं लग्न होत असेल तरी हे कपलच्याच हातामध्ये आहे की तिसऱ्या कुठच्या व्यक्तीला एंट्री द्यायची की नाही द्यायची. बरोबर. आणि ते एंट्री देतात कारण त्यांना माहितीच नाहीये टेक्निक कसं आहे. सो या सगळ्याला खूप जास्त असे बारकावे किंवा असे काय रिझन्स आहेत डिवोर्स घेण्यामध्ये. विमेन एम्पॉवरमेंट हे एक रिझन असू शकतं की खूपच जास्त इंडिपेंडन्स आहे मुलीमध्ये किंवा तिने करिअरशीच लग्न केलंय, तर मग तिला लग्न करण्याचा अधिकार नाहीये. मग कारण का ती तिथे न्याय नाही देऊ शकत आहे. बरोबर. तुम्ही जर मॅस्क्युलन एनर्जीमध्ये असाल, खास करून मुलींसाठी म्हणते, तुम्ही जर मॅस्क्युलन एनर्जीमध्ये असाल जास्त, तर तुम्ही तुमच्या मॅनला कसं काय अट्रॅक्ट करणार? अपोजिट्स अट्रॅक्ट. सो if you want your partner, male partner, to be a provider, you need to be a receiver. ह्याच्यात वीकनेस, सबमिसिव्हनेस, सरेंडर करणं, पायाखालची काय ते चप्पल वगैरे असा आहे कुठलाच हेतू नाहीये. पण जेव्हा तुम्ही ऍज अ कपल, मॅन आणि वुमेन किंवा हजबंड आणि वाईफ म्हणून आहात, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत, तुमच्या ड्युटीज वेगळ्या आहेत. उगीच अँटीना बाहेर काढून त्यावरती भांडण करून सोल्युशनला तुम्ही जातच नाहीये. कारण तुम्हाला वाटतंय आता डिव्होर्स हे सोल्युशन आहे, विच इज अ इझी वे. इमोशनली खूप ड्रेनिंग आहे, खूप त्रासदायक आहे दोघांनाही, पण ते सहज शक्य आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये, युगामध्ये. पण तुम्ही स्वतःला आधी फिक्स केलं आहेत का? मला इतक्या केस स्टडीज मी तुला सांगेन की ज्यामध्ये असं दिसतंय की अरे स्वतःमध्ये जवळजवळ 15-20 आपले लूप होल्स आहेत. मग आपले स्वतःचे मायनस पॉइंट्स तुम्ही फिक्स केल्याशिवाय हाऊ कॅन यू गिव्ह अप? हाऊ कॅन यू कंप्लेन? हाऊ कॅन यू से की डिवोर्स इज द अल्टिमेट सोल्युशन फॉर मी? आणि हे मायनस पॉइंट समजून घेण्याकरता तुम्हाला कोणी ना कोणीतरी गाईड लागतो. तुमचे तुम्ही समजलात तर वेल अँड गुड, पण अदरवाईज तुम्हाला लागतो. म्हणून डिवोर्सेस खूप इझी झालेत. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी गिव्हअप इझिली केलं जात आहे, ते कठीण असलं तरी. पण जसं तुम्ही आता म्हणले प्लस पॉइंट्स आपल्या स्वतःमध्ये लूप होल्स असू शकतात, तर असं कम्युनिकेशन करून पण आपण होऊ शकतं. समजा समोर आता एखादं कपल बसले, मग ते त्यांचे मायनस पॉइंट्स एकमेकांना सांगताल किंवा तो हिला त्यांचे मायनस पॉइंट सांगतील, ते दोघांनी अकॉर्डिंगली वर्क करू शकतात. तसं पण ते रिलेशनशिप पुढे चालू शकतं. हे सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी केल्या तर खूप चांगल्या आहेत. अच्छा. कारण लग्नानंतर गृहीत धरण्याची एक छोटीशी अशी एक फेज असते की जी हनीमून फेज झाल्यानंतर गृहीत धरणं सुरू होतं किंवा हे राहणारच आहे आपल्यासोबत. एक्झॅक्टली. आणि त्या गृहीत धरणांमध्ये तुम्ही खूप जास्त चुका करता, ज्या चुका तुम्हाला खूप नंतर कळतात की अरे मी सहज बोलून गेलो तिला सगळ्यांसमोर. पण तू सहज बोलून गेला, पण ती जर इमोशनल असेल तर ती शब्दांची पकडापकडी खेळणारच आहे. तिला तो शब्द लागणारच आहे, त्यामुळे ती ते धरून बसणारच आहे. बिकॉज शी इज इमोशनल और ही इज इमोशनल, वाईस वर्सा. त्यामुळे तुम्ही गृहीत धरून जे आता त्याच्यात हक्क असू शकतो, प्रेम असू शकतं, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्या चुका होतात त्या होतात ना, आणि त्याचे पडसाद तुम्हाला भोगायला लागतात. मग म्हणजे काही माहिती नसतं आणि उगीच बॅग उचलून जर का ती निघून जरी गेली तरी मग तुम्हाला प्रश्न पडतो, अरे आता परवा मी गिफ्ट दिलं किंवा परवा अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली तेव्हा तर ती खूप छान होती, मग आता का आई वडिलांकडे निघून गेली किंवा आता का निघून गेली? ह्याचं कारण हे की जुनी तिची जे काही तुम्ही हर्ट केलेल्या गोष्टी असतील त्या तिने मनाशी इतक्या घट्ट पकडून धरल्या ज्याचं हिलिंगच झालं नाही. बरोबर. आणि ह्याला कम्युनिकेशन हा मार्ग असू शकतो, पण तो शिकावा लागतो. तुम्हाला वाटतं हे असं बसून कम्युनिकेशन केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, होत नाही तर लिहून घ्या. इट इज नॉट सो इझी. इट इज नॉट सो इझी बिकॉज तुम्ही जे बोलताय त्यामधले शब्द, त्यातनं येणारा टोन तुमचा, हा समोरचा माणूस त्याच्या अपब्रिंगिंग नुसार, त्याच्या
बाजानुसार तो रिसीव्ह करत असतो. बरोबर. आणि हे समजणं तुम्हाला हे फार गरजेचं आहे की त्याची रिसिव्हिंग कपॅसिटी किती आहे. ती व्यक्ती ब्रेकअप मधनं गेलीये तर ती व्यक्तीने स्वतःवरती काम केलंय का, ती तेवढी इमोशनली स्ट्रॉंग आहे का. आणि एवढं सगळं तर नवरा बायकोमध्ये डिटेलिंग होतच नाही, कारण ह्या गोष्टी करायच्यात हेच माहिती नाही, बिकॉज दे आर नॉट एक्सपर्ट्स ना, दे आर जस्ट हजबंड वाईफ. त्यामुळे ते खूप ओपनली साधं बोलायला जातात, ज्यातनं ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. अच्छा तुम्हाला बघ असं बोललास, बघ आता तू ह्याच्यातनं हे काढलंस, चल माझ्या आई वडिलांना बोलवून घेऊया, समथिंग लाईक दॅट. त्याची गरज पण नसते.